हे मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तेजसच्या दुनिया चॅनलवरती. सो वन्स अगेन हां त्याच्यावरती हिंदी ब्लॉग्स येणार आहेत ना, त्यावेळी लॉंग टूर ज्यावेळी असणार त्यावेळी आपले हिंदी ब्लॉग असतील. ठीक आहे. सो आता आम्ही आज चाललो आहोत भगवानगडावर. हां, श्री क्षेत्र भगवानगड जर तुम्हाला माहिती असेल. सो तिकडे फिरायला चाललो, पूर्ण फॅमिली येते. आता तयार झालो चालत तिकडे आणि गहिनीनाथ गडावरती. चला जाऊया. आमच्याकडे रस्त्याचं काम सुरू आहे. कुर्ता कसा वाटतोय तुम्हाला सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा कधी पण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तर होतंच, तुमच्या फॅमिलीमध्ये होतं का मला नक्की सांगा. कधी पण कुठे जायचं काय ना काय किरकिर कोणाचं काही ना काही चालूच असतं. आमच्या पण घरात चालूच राहतं. सो सध्या मी गाडी टर्न करून ठेवली आहे, पण समोर एक गाडी आहे. समोर हा टेम्पो आहे, तर आपली गाडी निघेल कशी, त्याच्यामुळे आपल्याला इकडे जायचं आहे. तर टेम्पोमुळे जागा नाही, तिकडनं गाडी बसणार नाही. सो आम्ही येऊन पोचलो आहोत गहिनीनाथ गडाला. हे मागे गहिनीनाथ गड, ज्यावेळी जानेवारी महिन्यात तिथे मोठा सप्ताह होता, नारळी सप्ताह, त्यावेळी पण आलेलो. तो पण ब्लॉग आहे SLV तेजस यूट्यूब चॅनलवरती. सो ते पण आपल्या चॅनल आहे, नक्की चेकआउट करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येतो, आय कार्डमध्ये येतो. गहिनीनाथ गड, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चिंचोली तालुका पाटोदा येथे वसलेले एक प्रसिद्ध नाथ संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे संत गहिनीनाथ महाराजांची समाधी असून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गहिनीनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक मानले जातात आणि ते संत निवृत्तीनाथांचे गुरु होते. त्यामुळे वारकरी आणि नाथ संप्रदायात या स्थळाला विशेष महत्त्व आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिंडी, सोहळे आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गडावरील शांत आध्यात्मिक वातावरण भाविकांना भक्ती आणि साधनेची प्रेरणा देते. फायनली आम्ही रात्रीच्या वेळेस भगवानगडावरती पोहोचलो. एवढामध्ये केओस झालेला रस्ता, गुगल मॅपने कुठे कुठे नेलं, आमची दुसरी गाडी कुठे दुसरीकडेच गेली ती. सगळं सोडून आम्ही आत्ता पोहोचलो आहोत स्वर्गावरती. स्वर्ग म्हणजे आमचा भगवानगड. किती सुंदर. ॲक्च्युली राईटमध्ये आलो आहे, पण हे बघा इथे किती गाड्या आहेत. अजून गाड्या येणार आहेत STच्या. हे बघा काय सुंदर आहे. वा. हे इथं प्रसादालय आहे. हे प्रसादालय एनी टाईम या 24 तास तुम्हाला जेवायला भेटेल. इथे 24 तास. हे आहे ते समाधी मंदिर संत भगवान बाबा, ऐश्वरी संत भगवान बाबा.